हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी करार. तर भाऊ फायनली तो दिवस आलाय ज्या दिवसाची खूप दिवसापासून प्रॅक्टिस चालू होती. तर आज आहे शूट डे. फायनली आपल्या डीजे स्वापी प्रोडक्शनचं जे ट्रॅक होणार होता, गोमू संगतीना नावाचा शूट होणार होतं, ते आज शूट होणार आहे. आणि आम्ही आता शूटला चाललोय. बघू शकता बाकी सगळी आलेली आहेत. अजून एक गाडी आहे ती पुढे गेलेली आहे. आणि आता इथून शूटचं लोकेशन आमचं असणार आहे करमाळ इथे. तर लोकेशन खूप बेस्ट आहे. मला लोकेशन पण बघायला भेटलं. ऑलरेडी तुम्ही लोकेशनचा व्लॉग बघितला असाल. ज्यांनी लोकेशनचा व्लॉग बघितला नसेल त्यांनी लोकेशनचा व्लॉग बघा. आणि इकडे बघू शकता गोमू म्हणजे स्वाती मॅम या ठिकाणी बघू शकता. आणि शिवम सतपुते आपल्यासोबत आहे. आपला कोरिओग्राफर द आशिष पाठीमागे बघू शकता. आणि मी डायरेक्टर मारल तिथे गेल्यावर मी डायरेक्टर म्हणल्यावर. तर भाऊ आता इथनं निघणार आहे. डायरेक्ट पहिल्यांदा घरी जाणार आहे. घरी जाऊन तिथं आम्ही सगळी नाश्ता करणार आहे. आणि नाश्ता करून परत शूटच्या लोकेशनला जाणार आहे. म्हणजे घरापासून शूटचं लोकेशन जवळच आहे, जास्त लांब नाही. तिथून एक 10 किलोमीटर असेल. आता इथून निघतोय, बघूया पुढे काय काय होणार आहे. लेट्स गो. तर भाऊ आता घराजवळ पोहोचलेलो आहे आणि नाश्ता वगैरे करून सगळं झालेलं आहे. आता इकडे बघू शकता सगळी मंडळी निघाली. एक सायकल गेलेली आहे आणि दुसरी सायकल मी आणायला निघाली. 2 मिनिटं थांबा, अजून एक सायकल आणायची. हे बघू शकता शूटसाठी लागणारी सायकल गाडीवर उलटी ठेवून न्यायचाच प्रयत्न झाला. जाताना 4-5 माणसं गोळा करून घेऊन जावा. त्या चाकाव 4 त्या चाकाव 4. चलो अभि आम्ही आहे सोबतच. तर भाऊनो 2 मेंबर सायकल घेऊन पुढे गेलेले आहेत आणि 2 मेंबर मागून सायकल घेऊन येत आहेत. आणि बाकीचे मेंबर्स आपले त्या कारमध्ये आहेत, इर्टिगामध्ये. आणि मी एकटाच चाललोय. म्हणजे मला एकट्यालाच घालवलंय, पण असू दे काय विषय नाही. 5 मिनिटात पोहोचतोय लोकेशन वरती आणि मग शूट वगैरे चालू होईल. तोपर्यंत भाऊनो चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रोडक्शन चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ज्यासाठी म्हणजे ज्या शूटसाठी आम्ही चाललोय त्या गाण्याच्या चॅनल, ते गाणं ज्या चॅनलवर येणार आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रोडक्शन चॅनलला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लगेच जावा आणि सबस्क्राईब करा. 27 तारखेला म्हणजे आपला प्रोजेक्ट माहित नाही व्लॉग कधी येतोय हा म्हणजे प्रोजेक्ट पडायच्या आधी, अपलोड व्हायच्या आधी येतोय का नंतर येतोय माहित नाही. तर सॉन्ग आपलं आला असेल किंवा येणार आहे तर लगेच जावा आणि आपल्या प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा. डीजे स्वापी प्रोडक्शन म्हणून आपलं चॅनल आहे, त्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या पहिल्या वेळ लावलेला पण लाईक करा, ते पण बघून घ्या. आणि आत्ता जो आपला गोमू संगती नाही त्याला पण प्रेम द्या. जसं वेळ लावलेलं प्रेम दिलं तसंच गोमू संगतीला पण प्रेम द्या. थँक्यू सो मच भावांनो, तुमचा सपोर्ट आहे म्हणून एवढं सगळं करू शकतो. एवढं मोठं शूट आणि एवढं सगळं प्लॅनिंग करू शकते. हे सगळं तुमच्यामुळे शक्य होते. त्यामुळे मनापासून धन्यवाद. लव्ह यू भावांनो. तर भावांनो बघू शकता आपली शूटिंग इथं काय माहित ना, आम्ही आता नवीन आहे इथं. जरा ती मोर दिसला म्हणून बघायला थांबलेलो. सायकल पडली, मोर दिसला, मोर डीजे रॉक्सी पण दिसला. बाय बाय. तर भावानो 2 ऍक्टर तुम्ही बघू शकता. आपले हे नॅचरल वॉश बेसिंग मध्ये आम्ही तोंड धुवायला आलोय. नॅचरल वॉश बेसिंग आहे तर आम्ही तोंड वगैरे धुणार आहे. या ठिकाणी शुद्ध जलातून आम्ही आमचं मुख धुणार आहे, जेणे की आमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज तयार होणार आहे. तर बघू शकता शूट मध्ये काय काय करावं लागतं आणि कुठं कुठं जाऊन काय काय म्हणजे बघू शकता. हे वॉश बेसिंग आणि तोंड. तर तुम्हाला मित्रांनो आज आम्ही शूटिंगला आल्यानंतर तोंड धुवायला शिकवणार आहे. तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, अशी मुद्रा घ्यायची, असं पाणी घ्यायचं आणि असं तोंड द्यायचं. ऐकी फेस वॉश कुठे गाडीत आहे, असू दे आता दोहा तसंच. आणि मित्रांनो फेस वॉश आता आम्ही लावणार नाही भावांनो. एक जगातला नियम सांगतो, मुलींचा मेकअप हा 2 तास चालतो आणि मुलांचा मेकअप हा 2 मिनिट चालतो. झालं कोणा पाडी मारलं तेच टॉवेलने पुसलं, पण पाडला, चला संपला विषय. आता 2 तास मेकअपला जाईल. मेकअप सुरू आहे सध्या, बघूया पुढे काय काय होते. तर हे भावानं बघू शकता आपल्या सॉंगचे डिरेक्टर. आणि डिरेक्टरना आम्ही काय काय कामं लावतो हे तुम्ही बघू शकता. आमच्या एखाद्या प्रोजेक्टचा जर डिरेक्टर व्हायचं असेल तर याची तयारी ठेवून या. तर भावानं पहिल्या सीन साठी आता मी रेडी झालेलो आहे. आणि हे बघू शकता माझा पहिल्या सीनचा आउटफिट. जसं की बघता तुम्ही नॉर्मल आहे, जसं आपलं रेग्युलर असतो तसं. बाकीचं सगळ्यांचा मेकअप वगैरे झालेला आहे. आणि आता फर्स्ट टेक होणार आहे. तर आता शूटमध्येच असणार आहे. बघू, भेटू परत थोड्या वेळ.
सेलिब्रिटी फेस. तर भाऊ आता सेकंड लोकेशन वरती आलेलो आहे आणि तसं मेकअप मी करणार नव्हतो, पण अचानक लोकेशनवर आल्यावर समजलं की मला पण मेकअप करायचा. इथंच चालू झाले आणि हा माझा बघू शकता सेकंड आउटफिट. आवडला तर कमेंट. बिस्किट पाहिजे हो, एनर्जी येते हो. आणि स्प्राईटची बॉटल, सकाळची बॉटल जेवले लेमन टी पाहिजे या माणसाला, या माणसाला पाहिजे. लेमन टी पाहिजे. आता एवढ्या डोंगरात ह्या कुठने आला लेमन टीच्या ती लिंबूचं झाड पण दिसे ना. लिंबू काढायचा आणि जरासा पिळायचा कुचिक. अच्छा. त्याच्याबरोबर करताना तुझी एनर्जी, तुझं स्वॅग व्यवस्थित असतोय. एकटा करायला लागलास काय, तुला फाटते का तुझी? विषय असा आहे, पाऊस आलाय म्हणून शूटिंग थांबलेलं आहे आणि दम भरलाय म्हणून पण शूटिंग थांबलेलं आहे. वाईट हालत झालेली, सांगण्यासारखा विषय नाही. नाचून नाचून झाले माझे हाल. हे आमचे कोरिओग्राफर सर आहे सर. तर बघू शकता अवस्था काय केली. असलं कवा बघितलंय का तुम्ही? असलं स्वॅपी कधी बघितलाय का? पण आता ही अवस्था अशी झाली. पुढचं 27 तारखेला गाण्यामध्ये भेटणार की भाऊ आपला. भाव आपला विषय संपला. आहे की ओके गाईज, तर आत्ताचा सीन असा आहे की सगळं शूट कम्प्लीट करून जेवण वगैरे करून आम्ही आता फायनली फ्लॅटवरती पोहोचलेलो आहे. आणि हे बघू शकता अजून आउटफिट तसाच आहे, म्हणजे कपडे वगैरे जे कॉस्ट्युम जे घातलं होतं शूटला ते तसंच आहे. चेंज पण करायला वेळ नाही. आलो, जेवण वगैरे केलं डायरेक्ट डिसेंबरमध्ये येऊन आणि आता फ्लॅटवरती आलोय. आता फ्रेश वगैरे होणार आणि आराम करणार आहे. आणि विषय असा झाला की तिथं शेवट खूप गडबड झाली, कारण टाइम संपत आलेलं, म्हणजे 5-5:30 वाजले. परत अंधार वगैरे पडणार होता, त्याच्यामुळे शूट खूप जास्त राहिलेलं आणि अंधार पण पडत आलेला. त्याच्यामुळे आम्हाला गडबड खूप जास्त करावी लागली शूटसाठी. बाकी शूट सगळं खतरनाक झाले. खूप डेंजर प्रोजेक्ट होणार आहे. आता फक्त एक्साइटेड आहे 27 तारखेला कधी प्रोजेक्ट अपलोड होते एवढ्यासाठी. तर 27 तारखेला आपला भावना प्रोजेक्ट येतोय. आता अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या मेन प्रोडक्शन चॅनलला तर लगेच जावा आणि प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लगेच जावा, सबस्क्राईब करा आणि 27 तारखेला आपला जो प्रोजेक्ट येणार आहे तो नक्की बघा, त्याला लाईक करा आणि जेवढे जास्त मित्रांपर्यंत शेअर करता येईल तेवढे शेअर करा, कारण खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला ती मेहनत व्लॉग मध्ये बघायला भेटलीच असेल. तर एवढी सगळी मेहनत घेतलेली आहे, तर तसा थोडा तुमचा सपोर्ट पण असू दे. तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच होऊ शकत नाही. तर तुम्ही सपोर्ट कराल याची अपेक्षा आहे. 100% तुम्ही सपोर्ट कराल. आणि तर भाऊ आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.